नमस्कार. ओम साथी आसराय नम. आज एक विषय आरक्षण या संदर्भात जरा थोडंसं समाजामध्ये जागरूकता व्हावी यासाठी एक छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. तर प्रत्येक समाजाला आरक्षणाची गरज आहे. मी कोणत्याही आरक्षणाच्या विरोधात कधीही नाही आणि इथून पुढेही मी राहणार नाही. आरक्षण हे ज्याचा त्याचा अधिकार आहे, परंतु आरक्षणाच्या या लढाईमध्ये आपल्या हिंदू धर्माचं फार मोठं नुकसान होत आहे. कोण एस-टीतून आरक्षण मागतं, कोण OBC-मधून मागतं, तर कोण इतर प्रवर्गातून आरक्षण मागतात. त्यामुळे जे आरक्षण आता सध्या आरक्षणाचा जे लोक लाभ घेतात ते आणि नव्याने जे त्या प्रवर्गामध्ये आरक्षण मागतात यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. विविध आंदोलन, बाकी इतर काही कायद्याच्या मार्गाने. याच्यामुळं हिंदू धर्मामध्ये जातीचे राजकारण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे आणि सर्वात जास्त नुकसान जर हिंदू धर्माचं कुठे झाले असेल तर ते जातीय वादामुळे नुकसान झालेलं आहे आणि हे कुठंतरी थोडं थांबलं पाहिजे. आता आरक्षणाच्या विषयामध्ये एक दोन गोष्टी आपण बोलूया. आरक्षण हे हक्काचं आहे, कुणीही मागावं, त्याचा विषय येत नाही. तर आता सध्या एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जे बाजारामध्ये दुकानं लागतात किंवा व्यापार क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की बाबा, प्रत्येक जातीतल्या माणसांनी विचार केला पाहिजे की बाबा, आज या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मायानगरी आहे, जिथं आर्थिक राजधानी आहे, इथे चिकनचे दुकानं, मटणाची दुकानं किती आहेत आणि तिथं कोणाचा अधिकार आहे आणि त्यातून भरभक्कम पैसा कोण कमवतं. तर आपली दुकानं कुठं आहेत, आपण त्या क्षेत्रामध्ये आपलं आरक्षण कुठं गेलं, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. परप्रांतीयांच्या, परधर्मीयांच्या चहाच्या टपऱ्या, वडापावच्या टपऱ्या, भाजीचे गाडे, अन्य मोठे मोठे व्यापारी, मोठ्या मोठ्या एजन्स्या, याच्यामधलं आपलं आरक्षण कुठं गेलं हे आपण शोधलं पाहिजे. सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळ झोपेपर्यंत जी आपण वस्तू खरेदी करतो परधर्मीयाकडनंच करतो. सकाळी उठलं, दूधवाला अब्दुल भाई, परत पाववाला शमीम भाई, चिकनवाला असलम भाई, मटनवाला शेख भाई. तर मित्रांनो, आपलं आरक्षण याच्यामधलं कुठं गेलं हे शोधा. ही तर एक छोटीशी लाईन झाली. परत कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पेंटिंगचं काम आहे, स्लायडिंगचं काम आहे, परत अजून लादी, प्लास्टर, या क्षेत्रामधलं आपलं आरक्षण कुठं गेलं. मोटर मेकॅनिक, 4 व्हीलर, 3 व्हीलर, 2 व्हीलर, याच्यामधलं आपलं आरक्षण कुठं गेलं. आपण जर काही कला शिकलोच नाही तर दुकान टाकताही येणार नाही, धंदा करता येणार नाही. मोठमोठे टेलर, ड्रायव्हिंग सेक्टरमध्ये, याच्यातलं आपलं आरक्षण कुठं गेलं. हे सर्व हिंदू बांधवांनी थोडं लक्ष देऊन विचारपूर्वक याची काळजी केली पाहिजे आणि याचं थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबा, आपलं आरक्षण इथं कुठं गेलं आहे. आज लोक गणपती बसवतात, दुर्गामाता घरोघरी बसवतात आणि 1000 रुपये, 500 रुपये, 800 रुपये भाड्याने दुसऱ्याचा हातगाडा आणतात. आज एकाही मराठी बांधवाकडे, आपल्या हिंदू माणसाकडे दारामध्ये एक हातगाडा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केले. आज मी एक विषय तुम्हाला बोलतो. माझ्या दारात 2 हातगाड्या आहेत.
ते मी असं समजतो की ते हातगाडे नाही आहेत, ते माझे आरमार आहेत. एक हातगाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आरमार आहे, हे लक्षात ठेवा. कोणताही छोटा मोठा धंदा आपण करू शकतो. स्क्रॅप मटेरियल ज्याला आपण भंगारवाला बोलतो, त्याच्यामध्ये तुमचं आरक्षण कुठं आहे? भंगारची दुकानं तुमची किती आहेत? रस्त्यावर पडलेलं भंगार देखील किती लोक गोळा करून दुनियाचे पैसे कमवतात, त्यातलं आरक्षण कुठं गेलं? छोटे मोठे धंदे आहेत, याला आपण एकदम कमजोर समजतो, पण हे धंदे खूप पैसे कमवून देतात. मित्रांनो, आरक्षणाच्या लढाईमध्ये आपलं लक्ष नेत्यांनी, काही बोरट्या राजकारण्यांनी वळवलेलं आहे. त्याच्यामुळं सरकार हे आपल्या भरोशावर आहे. सरकारकडेच अशी परिस्थिती आहे की सळू की पळू झालं आहे त्यांना. कोणाला पैसे वाटणार, कोणाला नोकऱ्या देणार आणि कोणाला आरक्षण देणार, तर ते काय करणार सरकार? शेवटी परधर्मीय कधी आरक्षण मागताना त्यांचं कधी आंदोलन नाही, त्यांच्यामध्ये कधी फूट नाही. एकता हीच त्यांचं सर्व काय आहे. छोटे मोठे धंदे करतात, छोट्या मोठ्या धंद्यातून ते वर येतात, त्यांच्या लोकांना मदत करतात. आपला हिंदू धर्म जो आहे, धंदा म्हणजे व्यापारामध्ये खूप मागं आहे. व्यापार हा येणाऱ्या काळामध्ये सर्वश्रेष्ठ नोकरी देणारा किंवा आरक्षण देणारा एक पर्याय ठरेल. आज अनेक गोष्टी आपण इतर देशातून इम्पोर्ट करतो. जर त्याच वस्तू आपल्या देशामध्ये अवेलेबल झाल्या तर आपल्याला बाहेर देशाची गरज पडणार नाही. बंधूंनो, व्यापाराकडे लक्ष देणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. खूप खूप धन्यवाद. एखादा शब्द माझा चुकून चुकीचा गेला असेल तर माफ करा. मी कधी आरक्षणाच्या विरोधात नाही आणि इथून पुढेही मी कधी राहणार नाही. आणि माझ्या विरोधाचं काय, मी एक छोटासा नागरिक आहे. हर हर महादेव. ओम साती आसराय नमः. जय मल्हार.